अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच असलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। थेट त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आपण महाविकास आघाडीमध्ये आहात तरी देखील आपण उमेदवारी अर्ज भरला आहे, नेमके काय कारण? त्याचं कारण असं आहे, विखेंनी जे 5 वर्षात केले, अनेक लफडे केलेत जे ते खासदार असताना करू शकत नाही किंवा त्यांचे वडील पालकमंत्री आहेत ते करू नाही शकत। आणि त्यांनी करोडो रुपयाचा जो हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून पैसे कमवलेत, घपला केला, आणि त्यासाठी मी विरोध करण्यासाठी हा अर्ज भरलेला आहे। पण तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात, तुमच्याच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो? नाही, अजिबात वाचणार नाही। लोकांना माहिती आहे की हा अर्ज कशासाठी आलाय, मी कशासाठी अर्ज भरलाय। कारण मी गेले 2-2.5 वर्ष झाले त्यांना विरोध करतोय। त्यांनी पहिली गोष्ट तर आमच्या अनिल भैया राठोडांची गद्दारी केली इलेक्शनला, त्यांनी एवढी मदत करून सुद्धा त्यांनी गद्दारी केली। त्याचा कुठंतरी तो हिशोब व्हायला पाहिजे ना, त्याचा हिशोब आम्ही करणारच। पण मात्र इतर जे ठाकरे गटातील आपले पदाधिकारी आहेत ते आपल्यासोबत दिसत नाही, ते तर निलेश लंके यांच्या सोबत होते। मग नाही, निलेश लंके बरोबर असणं तेही योग्य आहे। मी फॉर्म हा वैयक्तिक ह्याच्यातून भरलेला आहे त्यांना विरोध करण्यासाठी। मी सुद्धा येणार होतो लंकेंचा फॉर्म भरण्यासाठी। लंके आमचेच आहे, लंकेंना आमचा विरोध बिलकुल नाही, आम्ही बरोबरच आहे, काय अडचण नाही। पण ज्या गोष्टी समजा मी 2-3 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतोय ते मीच सिद्ध करू शकतो ना, इथं ते लंके नाही करू शकत। लंकेंवरती तुमचा विश्वास नाही? नाही, त्यांना माहितीच नाही या गोष्टी, लंकेंना या गोष्टी माहीतच नाहीत, ते मला सिद्ध करावं लागते ना। कारण मी 2 वर्षापासून कलेक्टरांना अर्ज देतोय की असं केलंय तसं केलंय, त्यांना डिस्क्वालिफाय करा। पण कुठले मुद्दे होते डिस्क्वालिफाय करण्यासाठी आपण म्हणतात? आता त्यांचे बरेचसे मुद्दे असे आहेत की त्यांना डिस्क्वालिफाय व्हावंच लागणार। 26 तारखेला तुम्हाला कळेल इथं। पण मग निलेश लंके यांच्या मार्फत तुम्ही हा विरोध करू शकत होतात ना? नाही, पण ते जे मी विरोध नोंदवलाय तो मी स्वतः नोंदवलाय, मग आता त्याचं स्पष्टीकरण तर मलाच द्यावं लागेल ना, कलेक्टरांना किंवा कोणी सक्षम यंत्रणा असेल त्यांना मलाच द्यावं लागेल ना। निवडणुकी लढवण्यावरती आपण ठाम आहात? हां, 100% त्यांना सोडणार नाही। विखेंना नो एक्सक्यूज। त्यांनी आमचा सेना पक्ष एकदम बरबाद करण्याच्या मार्गावर आणून ठेवला होता, त्यांना एक्सक्यूज नाही। पण मग आता पक्षश्रेष्ठीने जर सांगितलं की आपण अर्ज मागे घ्या, तर मग नेमकं भूमिका काय असेल? त्याच्याशी चर्चा करणार ना, मी सांगणार ना। पक्षश्रेष्ठीने आमच्या संपर्क प्रमुखांना सांगण्यात आलेले, त्यांच्या कानापर्यंत गेलेले, ते नगरला आले होते, त्यांना सांगितलेले की अशा गोष्टी आहेत। ते ठीक आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की अर्ज भरा म्हणून, किंवा संमती दिली होती? संमती आहे मला अर्ज भरण्याची, अशी काही नाही। त्यांच्या कानावर घातलं होतं, ते म्हणले ओके ठीक आहे। कारण यांना तो विरोध करावाच लागेल ना सर। अशी गोष्ट आहे की समजा ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आमच्या पक्षाच्या लोकांना किंवा महाविकास आघाडीच्या लोकांना माहीतच नाहीत ना, यांनी कशा चोऱ्या केल्यात। ते तर कुणी ना कुणी उघड आणल्याच पाहिजे ना। त्यांचा फॉर्म हा डिस्क्वालिफाय करणार म्हणजे करणार 26ला, त्याच्यासाठीच ही माझी उमेदवारी। एकंदरीत हे होते गिरीश जाधव, ज्यांनी आपण उमेदवारीवरती ठाम असल्याचं म्हटलेलं आहे, निवडणूक लढवण्यावरती आपण ठाम असल्याचं म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।